शिवाजी महाराज टर्मिनस पासून मस्जिद बंदर पर्यंत बांधण्यात येत असलेल्या कणर्क बंदर या पुलाचं 70% अधिक काम पूर्ण झालंय। बीएमसीने माझगावच्या दिशेने गर्डर टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर पुलाच्या दोन्ही बाजूला खांब उभे करण्यात आलेत। या पुलाचं काम लवकरच पूर्ण करून जून किंवा जुलैपर्यंत पूल वाहतुकीकरता खुला करण्याचा बीएमसीचा प्रयत्न आहे। दरम्यान या कामासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील। सीएसएमटी स्थानक आणि मस्जिद या दोन्ही भागांना जोडणारा कर्नार्क ब्रिज हा पाडण्यात आला आणि 2023 पासून याच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे। सद्यस्थितीमध्ये या पुलाचं 70% काम पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळते। पहिला गडार जो आहे तो टाकण्यात आलेला आहे। मुख्यत्वे हा पूल सगळ्याच अर्थाने महत्त्वाचा आहे, कारण 1868 मध्ये बांधण्यात आलेला हा पूल पहिला होता, ज्याला जेम्स कर्नार्क यांच्या नावाने, तत्कालीन गव्हर्नर ते होते, यांच्या नावाने हा ब्रिज बांधण्यात आला। पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा हा पूल होता। सद्यस्थितीमध्ये या पुलाचं काम 70% पूर्ण झालेलं आहे, ज्यामुळे भविष्यात अर्थात जून किंवा जुलै महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल असं बीएमसी म्हणते। तर रेल्वे प्रशासनाकडून एप्रिल ते मे महिन्यामध्ये याच्यासाठीचे जे गर्डर आहेत ते सेट केले जाणार आहेत। त्या बाजूचे दोन्ही पिलर सध्या उपस्थित ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत, ज्यामुळे सध्या आपण बघतोय पीडीएमएल रोड आणि सीएसएमटी स्थानक या दोन्ही भागातील जी वाहनांची गर्दी होते ती वळवण्यात आलेली आहे। वाहतूक कोंडीचा परिणाम मस्जिद या परिसरामध्ये, क्रॉफर्ड या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा पूल सध्या 70% पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि लवकरच याचं लोकार्पण सुद्धा केलं जाईल आणि हा गर्डर इथे सेट केला जाणार आहे आणि त्याकरता रेल्वे प्रशासनानं नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाटसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।